Hello my dear student and parent, wishing you a very warm welcome in a new video section. Today we are going to discussing about the another important course after the completion of the 12th. म्हणजेच 12वी झाल्यानंतर परत एका महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या कोर्सच्या संदर्भात आज आपण येणाऱ्या काही मिनिटांमध्ये चर्चा करणार आहोत. तर कुठल्याही प्रकारचा वेळ न वाया घालवता आपण सुरुवात करू. तर आज आपण BPT म्हणजेच बॅचलर ऑफ द फिजिओथेरपी या कोर्सेसच्या संदर्भामध्ये डिटेल माहिती बघू. ज्या कोर्सेसमध्ये मी तुम्हाला टॉप कॉलेजची लिस्ट प्रोव्हाइड करेल, कट ऑफ गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा सांगेल, फी स्ट्रक्चर कशी असेल त्याबद्दल माहिती देईल, रजिस्ट्रेशन डेट, प्लेसमेंट आणि सॅलरी अशा अनेक प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे येणाऱ्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चला सुरुवात करू आपण. त्यापैकी सर्वप्रथम आपण त्याची एलिजिबिलिटी, ज्याला आपण पात्रता किंवा निकष असे म्हणू, ते काय लागणार आहे. तर आपल्याला या BPTच्या कोर्ससाठी 12वी नंतर म्हणजेच PCB फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी हा विषय पाहिजे आणि जवळपास मिनिमम मार्क जे आहेत ते 50% जनरल सायन्सवाल्यासाठी असणार आहेत आणि 45% मार्क जे आहेत ते तुम्हाला रिझर्व कॅटेगरीसाठी लागणार आहेत. त्याच्यानंतर आपण आता पुढच्या गोष्टी जाणून घेऊ. आपल्याला टोटल महाराष्ट्र राज्यामध्ये कॉलेजेस किती आहेत यांची संख्या पाहिजे असेल तर जवळपास 76 ते 77 कॉलेजेस महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. त्यापैकी ओनरशिप ब्रेकडाऊनचा जर विचार केला तर गव्हर्नमेंट आणि पब्लिक कॉलेजेस यांची संख्या जी आहे ती 6 ते 8 आहे आणि 68 ते 69 कॉलेजेस जे आहेत ते टोटली प्रायव्हेट कॉलेजेस आहेत. पुन्हा जर आपण विचार केला तर UG इनटेक समरी किती आहे, म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये जवळपास 4000 ते 4500 जागापर्यंत आपल्याला या ठिकाणी जागा राज्यांमधल्या कॉलेजेसमध्ये दिसणार आहेत, प्रायव्हेट असो वा गव्हर्नमेंट असो. त्यानंतर विद्यार्थ्यांनो आपल्याकडे काही एक डीम्ड युनिव्हर्सिटीज आहेत. त्या डीम्ड युनिव्हर्सिटीज इथे तुम्हाला डायरेक्ट 12वीच्या मार्कांवर प्रवेश देऊ शकतात. तिथे त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारच्या CET असो किंवा नीट असो त्याची गरज लागणार नाही. उदाहरणामध्ये मुंबईचे एक कॉलेज आहे, सिम्बायोसिस पुणे आहे, MGM मुंबई आहे, DY पाटील मुंबई आहे, DY पाटील पुणे, DY पाटील कोल्हापूर, DY पाटील पुणे, DY पाटील BVP पुणे, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, प्रवरा मेडिकल कॉलेजेस अशा अनेक ठिकाणी मुलांनो आणि मुलींनो ह्या डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. तिथे तुम्ही जाऊन या कोर्सेसबद्दलची माहिती म्हणजेच याच्या फीसच्या स्ट्रक्चरच्या संदर्भात चर्चा करू शकता. त्यानंतर आपण आता पुढच्या गोष्टीकडे वळतो आहे आणि ती पुढची गोष्ट अशी आहे की आपल्याला फीस किती लागेल. तर गव्हर्नमेंटच्या जे कॉलेजेस आहेत त्याची वार्षिक फीस 30,000 ते 50,000 प्रतिवर्ष असेल. म्हणजे टोटल जो कोर्स आहे त्या कोर्सच्या ड्युरेशनपर्यंत तुम्हाला 1.5 लाख ते 2 लाख अप्रॉक्सिमेटली खर्च येऊ शकतो. आणि मग तिथे जे मुख्य त्यांचे काही वैशिष्ट्ये आहेत गव्हर्नमेंटची, ते अफोर्डेबल एज्युकेशन आहे, हाय ROR आहे, मेरिट बेस्ड ॲडमिशन आहे, क्लिनिकल एक्सपोजर आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस वगैरे तुम्हाला तिथं करायला संधी आहे. आपण जर प्रायव्हेटकडे आलो तर प्रायव्हेटमध्ये विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो 1,20,000 ते 30 लाख पर्यंत किंवा 3 लाख पर्यंत पर इयर फीस असू शकते. टोटल कोर्स कॉस्ट जर विचार केला तर 5 लाख ते 12 लाख पर्यंत जाऊ शकतो. आणि मॅनेजमेंट आणि डीम्ड कोटा जो आहे त्याची 15 लाख ते 30 लाख टोटल पॅकेज असू शकतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला एवढ्या फॅसिलिटीज मिळतात. ॲडव्हान्स्ड इन्फ्रास्ट्रक्चर आहे, मॉडर्न फॅसिलिटीज आहेत, हायर फीस आहे, डायरेक्ट मॅनेजमेंट कोटा ऑप्शन सुद्धा विद्यार्थ्यांनो त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत त्यांचे जे कट ऑफ मार्क आहेत या कोर्ससाठी ते किती आणि कसे त्याबद्दल सुद्धा माहिती मिळवू.
विद्यार्थ्यांनो, जर सेंट्रल ओपन कॅटेगरी बद्दल विचार केला तर मार्काचा रेंज जो आहे नीट मधला तो 330 ते 410 मार्क एवढे लागणार आहेत. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस अशा कॅटेगरीला बिलॉंग करणारे असाल तर जवळपास 280 ते 360 मार्कांची गरज लागणार आहे. आणि जर उमेदवार म्हणजेच विद्यार्थी किंवा आपला जो काही हे आहे तो एससी आणि एसटी कॅटेगरीला बिलॉंग करणार असेल तर 150 ते 300 मार्क हे त्याला नीटमध्ये स्कोअर करणं अत्यंत गरजेचे आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनो, आपण ज्यावेळी आपला हा कोर्स पूर्ण करतो त्यावेळी आपल्याला कुठल्या कुठल्या कंपनींमध्ये आणि कुठल्या कुठल्या संस्थांमध्ये जॉब मिळण्याचे चान्सेस असतात तो इथं भली मोठी यादी आपण आपल्या समोर ठेवलेली आहे. त्यातले काही मेन नावं विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो मी सांगण्याचा प्रयत्न करतो. जसे की आपल्याला अपोलो हॉस्पिटल असेल, फायझर असेल, ॲक्सेंचर असेल, लुपिन लिमिटेड आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल बद्दल तुम्ही सगळ्यांनी ऐकलेलं, रेड्डीज बद्दल ऐकलेलं, भारत बायोटेक जी की लस बनवणारी कंपनी आहे, अशा एकंदरीत अनेक कंपन्या आणि हॉस्पिटल या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळण्याचे प्रचंड जास्त चान्सेस आहेत. त्यानंतर आपण पुढच्या क्लिपकडे जाऊ की सर आम्ही जर समजा हा बॅचलर ऑफ फिजिओथेरपी कोर्स करतो आहे तर कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये आम्हाला काम करण्याची संधी आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला एक मस्क्युलोस्केलेटल थेरपी इथे पण तुम्हाला काम करण्याची संधी आहे. न्यूरो फिजिओलॉजी फिजिओथेरपी सुद्धा आहे, कार्डिओ पल्मोनरी फिजिओथेरपी आहे, तसेच पेडियाट्रिक, तसेच गेरियाट्रिक आणि वुमेन्स हेल्थ फिजिओथेरपी, तसेच स्पोर्ट्स फिजिओथेरपी. थोडक्यात लक्षात येत असेल की अनेक प्रकारच्या एरियांमध्ये क्षेत्रांमध्ये आपल्याला जोरदार काम करण्याची संधी आहे आणि एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा उत्तम चान्स आहे. त्यानंतर आपण काय करू इच्छितो की नंतर सर आमचा हा कोर्स आणि आमचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सॅलरी काय मिळेल. तर महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला विद्यार्थ्यांनो तर ज्या विद्यार्थ्यांनी फ्रेशमध्ये बीपीटी कोर्स केलेला आहे अशा विद्यार्थ्याला जवळपास 2.5 लाख ते 4.5 लाख रुपये प्रतिवर्ष अशी फीस मिळू शकते, म्हणजेच असं त्याला पॅकेज मिळू शकतं. 1 ते 3 वर्षाचा जर अनुभव झाला तर त्याला 4 लाख ते 6 लाख पर ॲनम मिळू शकतं. आणि जर 3 ते 7 वर्षाचा अनुभव झाला तर जवळपास 6 लाख ते 9 लाख रुपयापर्यंत त्याला वार्षिक पॅकेज मिळू शकतं. आणि नंतर फ्रेशर एमपीटी वगैरे आहेत त्या एमपीटीचं 4 लाख ते 7 लाख, 10 लाख आणि अबो. आणि जर ओन क्लिनिक, स्वतःचं क्लिनिक जर आपण ओपन करून चालवतो आहे तर जवळपास 8 लाख ते 20 लाख रुपये प्रतिवर्ष आरामात आपण त्यातून अर्न करू शकतो. तसेच विद्यार्थ्यांनो, जॉब अपॉर्च्युनिटी कुठल्या क्षेत्रात आहे की आम्हाला जॉब कुठे मिळू शकेल. तर आपल्याला जॉब मिळण्याचे चान्सेस जे आहेत ते जास्तीत जास्त हॉस्पिटल आणि क्लिनिक्समध्ये आहेत, रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये आहेत, स्पोर्ट्स आणि फिटनेस सेंटरमध्ये आहे, स्कूल आणि स्पेशल एज्युकेशन सेंटरमध्ये आहे, कॉर्पोरेट आणि इंडस्ट्रियल सेक्टरमध्ये आहे, गव्हर्नमेंट जॉबसुद्धा मिळतात, रिसर्च आणि अकॅडमिक्समध्ये तुम्हाला येता येतं, आणि सेल्फ एम्प्लॉयमेंट ज्याला आपण असं म्हणू की तुम्ही स्वतःचं क्लिनिक निर्माण करून प्रॅक्टिस सुद्धा जोरदार करू शकता आणि पैसे कमवू शकता. त्याच्यानंतर आता हे काही टॉप कॉलेजेस महाराष्ट्रातले दिलेले आहेत. ते काही कॉलेजेस मुंबईमध्ये आहेत, काही कॉलेजेस प्रवरानगरमध्येच म्हणजेच आपल्या अहिल्यानगरमध्ये आहेत, त्यानंतर नाशिकला आहेत, त्यानंतर ठाणे आहे, पुणे आहे, वर्धा आहे, त्यानंतर पुणे, परत कराड, त्यानंतर पुणे, छत्रपती संभाजीनगर. अशा महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये एकापेक्षा जास्त टॉप कॉलेजेस आहेत. आणि विशेष म्हणजे मराठवाड्यामध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे बीपीटीचे कॉलेजेस आहेत. त्यानंतर या कोर्सेसचं इम्पॉर्टन्स काय आहे. तर इम्पॉर्टन्स विद्यार्थ्यांनो एवढ्या क्षेत्रांमध्ये आहे. हा ड्रग फ्री ट्रीटमेंट आहे, कुठलंच औषध ह्यात नाही. इम्प्रूव्ज क्वालिटी ऑफ द लाईफ, जीवनाची जे काही क्वालिटी आहे गुणवत्ता सुधारण्याचे चान्सेस आहेत. फास्टर रिकव्हरी, मेजर सर्जरी झाल्यानंतर लवकरात लवकर रिपेरिंग होण्यासाठी सुद्धा या फिजिओथेरपीची गरज आहे.
इसेन्शियल इन द मॉडर्न हेल्थ केअर, मॉडर्न हेल्थ केअरमध्ये सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आणि वाईड करिअर अपॉर्च्युनिटी आहेत, म्हणजे विस्तीर्ण स्वरूपामध्ये आपल्याला करिअर अपॉर्च्युनिटी विद्यार्थ्यांना आहेत. त्यानंतर ॲडमिशनची प्रोसेस कशी असते, तर ॲपियर फॉर एंट्रन्स एक्झाम करावं लागेल. कॉमन एंट्रन्स टेस्ट आहेत, तसे महाराष्ट्रामध्ये घेतली जाते. नीट UGची टेस्ट आहे. काही डीम्ड युनिव्हर्सिटी, ज्याला आपण अभिमत विद्यापीठे म्हणतो, त्या अभिमत विद्यापीठामध्ये यांची गरज असते. त्यानंतर तुम्हाला रजिस्टर आणि कॅप फॉर्म करावा लागेल. त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागेल, त्याची काउन्सिलिंग होईल. त्यानंतर सीट अलॉटमेंट होईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. ही माहिती नक्कीच आपल्यासाठी उपयोगी आहे असं आम्ही समजू. याच्या व्यतिरिक्त इतर काही माहिती हवी असेल तर मी पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला ह्या नंबरवर आणि ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा, ही नम्र विनंती. जसे आज देशभरामध्ये 23.5 लाख विद्यार्थी संख्येपेक्षा जास्त विद्यार्थी नीटची परीक्षा देतात आणि जवळपास 1,36,000च्या आजूबाजूला या MBBSच्या सीट्स आहेत. मग अशा वेळी ज्या ज्या विद्यार्थ्यांना लो स्कोअर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलच्याच क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा आहे, तर अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा समजला जाणारा हा कोर्स आहे. तर त्या संदर्भामध्ये अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता.